का संत म्हणतात आमच्या घरात जो आनंद आहे, वारकरी संप्रदायाची पद्धती अप्पलपोट्याची नाही, आमची परंपरा आहे सेवित्वा रस वाटितो अनिता. हा आनंद आमच्या पुरता नाही, या आनंद सर्वान करताय. तुम्हाला घ्यायचा असेल येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा. तुकड्या मने बसाया या जो पडीत माझा किती आनंदी आनंद. या जो पडीत माझा किती आनंदी आनंद. या जो पडीत माझा किती आनंदी आनंद. चिमुरड्या 7 वर्षाच्या मुक्ताबाईने बोलावं आईला, आई अगं भूक लागली, जेवणा करता काहीतरी दे ना. माझे बाबा बाहेर जातात. काग आई सांग ना, आम्ही ज्या वेळेला बाहेर जातो तर बाहेर गेल्यानंतर आम्हाला बघून लोक इंद्रायणीमध्ये स्नान का करतात. एके दिवशी मुक्ताबाई आणि ज्ञानोबा दोघं भावांनी इंद्रायणीमध्ये स्नान केले. ऐका, काही मुलं बाहेर खेळत होते. खेळणाऱ्या मुलांना बघून विसोबा चाटी विसोबा काकाच्या लक्षात आलं कोणीतरी 2 मुलं इंद्रायणीमध्ये स्नान करताय. जवळ जाऊन बघितलं तर संन्याशाचे कार्टे निघा बाहेर. त्या लहान लहान मुलाला दगड मारायला लावली. मुक्ताबाईला आणि विसुमौली ज्ञानोबारांना बाहेर बोलवलं आणि असं म्हणतात ज्ञानोबारांना आणि मुक्ताबाईंना विसोबांनी खूप मारलं. रडतायत. मुक्ताबाई रडते, सोळा माझ्या दादाला, नका मारू हो दादाला, सोळा माझ्या दादाला. आणि कसा तरी त्या तावडीतून ज्या वेळेला विश्वमाऊली ज्ञानोबा सुटताय आणि विश्वमाऊली ज्ञानोबा सुटल्यानंतर अवघं 9, 10, 11 वर्षाचं वय चिमुरड्यांचं पळत पळत सिद्धबेटामध्ये आई 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 आवाज देऊन ज्या वेळेला पडताय, कानावरती पडला. हा तर ज्ञानोबारांचा आवाज आहे. ज्ञानोबारांचा आवाज ज्या वेळेला रुक्मिणी कानावरती पडला, आईसाहेब बाहेर आल्या. कळकळून मिठी मारली ज्ञानोबारांना. का लढतो ज्ञाना, कोणी मारला का तुला? ऐका, विश्वमौली ज्ञानोबा असं बोलतायत आईला, आई का ग असं म्हणतात की जगातील सर्व पाप माणसाला मुक्त करायचे असेल तर त्याने इंद्रायणीमध्ये जावं आणि स्नान करावं. इंद्रायणी माता पवित्र आहे. इंद्रायणी मातेमध्ये स्नान केलं तर जगातील सर्व पापाची निकृष्टी दर्जाची आहुती होते. का ग आई, जर इंद्रायणी मातेमध्ये स्नान केल्यानंतर आपल्या जीवनातले पाप नाहीचे होत असतील आई, तर सांग नाही आम्ही असं कुठलं पाप केलंय की आमच्या आंघोळीने इंद्रायणी माता पवित्र होईल. शब्द नव्हते. यावं कसं तरी भजन संध्या शिकत ऐका सर्व भावंडांचं आयुष्य निघून गेलं. एके दिवशीचा प्रसंग असा आहे की सकाळी सकाळी पहाटे पहाटे रुक्मिणी साहेब उठल्या आणि रुक्मिणी साहेब विठ्ठल पंतांना बोलताय, मालक आपला प्रपंच झाला हो कसा तरी. अहो आपण असताना मुलांचा एवढा शेळ आहे, आपण गेल्यानंतर हा समाज मुलांना स्वीकारेल की नाही, मुलांना किती विघ्न होतील. तुम्ही ऐका, त्या आळंदीकरांकडे जा, अहो त्या भूदेवांकडे जा, त्या आळंदीकरांकडे विनंती करा की संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश आम्ही केलाय. जो कुणा घडला असेल तो आमच्या हातातून घडलाय. आम्ही प्रायश्चित्त भोगायला तयार आहे. फक्त आमच्या मुलांना तुम्ही समाजामध्ये घ्या. ही बातमी विठ्ठल पंताच्या कानावरती पडली मंडळी. आणि सकाळी सकाळी विठ्ठल पंत आळंदीकरांच्या दारात गेले. प्रत्येक आळंदीकरांचं दार ठोठावलं, मालक भूदेव संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश आम्ही केलाय. जो काही गुन्हा घडला असेल तो आमच्या हातातून घडलाय. मुलांची काही एक चूक नाही. आमच्या मुलांना तुम्ही समाजात घ्या, आमच्या मुलांची मोजे बंधन करा अशी विनंती केली. त्यावेळेला आळंदीकरांनी दिलेले शब्द, दिलेलं उत्तर असं आहे. ऐका, आळंदीकर बोलतायत, विठ्ठल पंत आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आतापर्यंत कोणी संन्यास आश्रमामध्ये गेला असेल
आणि संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला असेल तर प्रवेश करून कोण्याही संन्यासाला 4 अपत्य जन्माला आली नाही. तुमच्याकरता कोणता न्याय? तुम्हाला जर आज आम्ही न्याय दिला तर उद्या चालून कोणीही संन्यास स्वीकारेल आणि पुन्हा संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये येईल आणि कोणीही मुलांना जन्म देईल. तुमच्याकरता न्याय देणारा मी स्वतंत्र कोणी मालक नाही. मालक तुम्ही जो आमच्याकरता न्याय द्याल तोच न्याय आहे. तुम्ही आमचे देव आहात. न्याय जो द्याल तो मान्य करायला तयार आहे. ऐका, आनंदीकर बोलताय विठ्ठल पंतांना. विठ्ठल पंत त्यांच्याकरता सभा बोलावी लागेल, पंच नेमावं लागतील. पूर्वीची पद्धत अशी असायची, गावगाड्यामध्ये एखादा निर्णय, एखादा अपराध झाला तर त्याला पूर्णता करण्याकरता गावाची पंचायत बोलायची. त्या पंचायतीला एखाद्या पिराच्या एखाद्या झाडावरती वट्यावरती बसवावं, घडलेला गुन्हा, घडलेला वृत्तांत त्यांच्या समोर सांगावा आणि वृत्तांत सांगितल्यानंतर पंच जो निर्णय देतील तो सर्व गावांनी मान्य करावी, ही पद्धतच होती. आनंदीकर बोलताय पंचांची सभा भरावी लागेल. ऐका मंडळी, इंद्रायणीच्या घाटावरती सभा भरवण्यात आली. पंच नेमले गेले. लक्ष द्या, थोडं जड जाईल, 5 मिनिटाचं जड आहे, मग सोपं आहे का. पंच बोलवले गेले. त्यावेळेला सर्व गावातील तरुण मुलं, सर्व गावातील ब्रह्मनिष्ठ, सर्व एक एक जण आळंदीच्या इंद्रायणीच्या घाटाच्या दिशेने जात होता. चला बघू तरी, कोणी मुक्ताबाई आहे, कोणी ज्ञानवर आहे, संन्यासाचे कार्टे आहे, बघू संन्यासाला काय नाही मिळतो. बघण्याकरता सर्व आळंदीचा इंद्रायणीचा घाट दोघी थाय फुल भरले होते. असं म्हणतात सर्व घाट सज्ज झाला. पंच नेमण्यात आले आणि पंच शास्त्राचं एक एक पान विचकून विठ्ठल पंतांकरता न्यायदान देण्याचं काम करताय. न्याय शास्त्र, मीमांसा, तर्कशास्त्र प्रत्येक जण आपापल्या बुद्धीच्या कसोटीवर अभ्यास करून विठ्ठल पंतांना न्यायदान देण्याचं काम करतोय. मंडळी ऐका, सकाळी 6 वाजता सभा सुरू झाली. 9 वाजले, दुपारचे 12 वाजले, 3 वाजले, संध्याकाळचे 6 वाजले, तरी सुद्धा न्याय मिळत नाहीये. मध्यंतरी कोणाला भूक लागली तर त्याने घरी जावं, जेवण करून यावं. एखाद्याला तहान लागली त्याने घरी जावं, पाणी पिऊन यावं. पण सकाळपासून अन्नाचा कणही नसलेले विठ्ठल पंत एखाद्या भिकाऱ्यासारखे, एखाद्या याचकासारखे मला न्याय कधी मिळेल, मला न्याय कधी मिळेल, एका भिकाऱ्यासारखी वाट पाहताय न्यायाची. पण ऐका मंडळी, रात्रीचे 9 वाजले तरी सुद्धा न्याय पदरात पडत नाहीये. रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजता सर्व भूदेव मंडळी सांगतायत, आळंदीकर बोलतायत, विठ्ठल पंत तुम्ही केलेल्या गुन्ह्याला शास्त्रामध्ये उत्तर नाही. तुम्ही केलेला गुन्हा फार मोठा आहे. तुमच्या करता एक स्वतंत्र नियम करावा लागेल. आतापर्यंत आपल्या सनातन धर्मामध्ये कोणी, हिंदू सनातन धर्मामध्ये संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये गेला नाही आणि याच्या पुढे कोणी जाऊ नये, त्याच्याकरता कठोर निर्णय द्यावा लागेल. त्यावर विठ्ठल पंतांचे शब्द आहे, मालक तुम्ही जो निर्णय द्याल तो आम्हाला मान्य आहे. फक्त आठ आमची एवढी आहे, आमच्या मुलांना तुम्ही समाजात घ्यावं. तुम्ही जे प्रायश्चित द्यायला ते तयार आहे, आम्ही भोगायला तयार आहे. तुम्ही सांगा, तुम्ही देव आहात, भूदेव आहात, तुम्ही जो निर्णय द्याल तेच आमचं प्रायश्चित आहे. त्यावेळेला विठ्ठल पंतांना आळंदीकर बोलतायत, विठ्ठल पंत याच्यानंतर कोणी असा गुन्हा करू नये, याच्याकरता तुम्हाला एकच प्रायश्चित, देहांत प्रायश्चित. ज्यावेळेला देहांत प्रायश्चित हे शब्द विठ्ठल पंतांच्या कानावरती पडले, जसं एखाद्या झाडावरती वीज पडावी आणि ते झाड जमिनीला लागावं, तसं रात्रीच्या 12 वाजता विठ्ठल पंत जमिनीला लागले. मंडळी, आळंदीकरांमध्ये तेव्हा एवढी सुद्धा दया नव्हती. ऐका, की एखादा महात्मा सकाळी जो आपल्या गावचा जवाई होता, ज्याला आपण आनंदाने या बाबाजी वा बाबाजी म्हणत होते, आता त्याच्या पोटामध्ये सकाळी 6 वाजतापासून अन्नाचा कण नाही असा विठ्ठल पंत एखाद्या भिकाऱ्यासारखा एका जागी 12 वाजेपर्यंत उभा राहून मूर्छावस्थेत पडलाय. पण ऐका मंडळी, त्या आळंदीकरांमध्ये एवढी सुद्धा दयाना होती की त्या विठ्ठल पंतांना जावं आणि सांगावं, तुमच्या करता न्याय मिळाला. तसेच पडले. पण असं म्हणतात ना, ज्याचा कोणी नसतो त्याचा देव असतो. रात्री 12 वाजता मंद मंद पाऊस पडला आणि त्या पावसाने मात्र विठ्ठल पंतांना जाग आली. जाग आली. पण ऐका मंडळी, विठ्ठल पंतांच्या समोर प्रश्न आहे. आता जाग तर आली, पण आता रडावं की हसावं? रडायचं म्हटलं तर मुलांना समाजामध्ये स्वीकारणार आहे
आणि हसायचं म्हटलं तर ते समाजामध्ये घेतलेले मुलं पाहण्याची आता आपल्यामध्ये ताकद नाही. देहांत प्रायश्चित घ्यायचं आहे, पण ऐका मंडळी, देहांत प्रायश्चित घेण्याची तयारी केली, पण लक्ष गेलं सिद्धेश्वराच्या मंदिराकडे, की ज्या सिद्धेश्वराच्या साक्षीने आपण संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला. ते सिद्धेश्वराला विचारावं, बा सिद्धेश्वरा, अरे आळंदीकरांनी दिलेला न्याय तुला मान्य आहे का? ऐका, विठ्ठल पंत सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आले. इंद्रायणीच्या गाभारा शांत आहे, रात्रीची 1ची वेळ आहे. पण ज्या वेळेला रात्री 1 वाजता गाभारामध्ये आले, शांत असणारा गाभारा आहे, त्या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर ज्या वेळेला विठ्ठल पंतांनी सिद्धेश्वराच्या पिंडीला कळकळून मिठी मारली आणि सिद्धेश्वराला विचारलं, बा सिद्धेश्वरा, अरे आळंदीकरांनी दिलेला न्याय तुला मान्य आहे का? ऐका मंडळी, रात्री 1 वाजता शांत असणारा सिद्धेश्वराचा मंदिराचा गाभारा सर 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 आवाज करू लागला. जणू काही तो आवाज विठ्ठल पंतांना सांगत होता, विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त. बाहेर निघाले आणि बाहेर आल्यानंतर ज्या पिंपळाच्या झाडाखाली रुक्मिणी साहेबांचं आणि विठ्ठल पंतांचं मनोमिलन झालं होतं, त्या पिंपळाला विचारलं, अरे बा अश्वत्था, अरे तुझ्यास्त 1.25 लाख परिक्रमा रोज रुक्मिणी साहेबांनी मारल्या, त्याच्यामुळे मी पुन्हा संन्यास आश्रम स्वीकारला. बोल, आळंदीकरांनी दिलेला न्याय तुला मान्य आहे का? मंडळी ऐका, शांत असणाऱ्या अस्वस्थाच्या पिंपळाचे पानं सुद्धा सडसड 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 आवाज करत होते. जणू काही ते पानं विठ्ठल पंतांना सांगत होते, विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त. सर्व बाजू हारल्या. ऐका, विठ्ठल पंत मंद 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 पावलांनी सिद्ध बेटामध्ये आले. ताटी उघडली महाराज, ताटी उघडली, आत गेले. रात्री 2ची वेळ आहे, सर्व मुलं झोपली होती. एका वट्यावरती निवृत्तीनाथ आहे, निवृत्तीनाथांच्या बाजूला ज्ञानोबाराय आहे, ज्ञानोबारायांच्या आणि सोपान काकाच्या मध्यभागी मुक्ताबाई झोपले आणि रुक्मिणी साहेब खाली आपलाच हात आपल्या उशीशी घेऊन झोपल्या होत्या. रात्री 2 वाजता रुक्मिणी साहेबांना विठ्ठल पंतांनी उठवलं, रुक्मिणी उठ. ऐका मंडळी, जिचा मालक सकाळी 6 वाजता गेलाय, तिचा मालक जर रात्री 12 वाजता घरी येत असेल, किती आनंद असेल. त्यांना कळलं, ज्या अर्थी मालकाला उशीर आला घरी येण्याकरता, त्या अर्थी निश्चितच माझ्या मालकाला यांनी काहीतरी न्याय दिला असेल. विचारलं विठ्ठल पंतांना, मालक दिला का आळंदीकरांनी न्याय? घेतो का आपल्या मुलांना समाजामध्ये? विठ्ठल पंत बोलतायत, रुक्मिणी हो, आपल्या मुलांना ते समाजामध्ये घेणार आहे. एवढी बातमी ऐकली, आनंदाने भावविभोर झाल्या. पण रुक्मिणी साहेबांना कळेल तरी कसं की हा आनंद थोड्या वेळा करताय. काय न्याय दिला? रुक्मिणी, माझ्या करता त्यांनी देहांत प्रायश्चित्त सांगितलाय. आता रुक्मिणी, या मुलांची आई सुद्धा तू आहे आणि या मुलांचा बाप सुद्धा तू आहे. हा मुलांचा स्वीकार कर. मी येतो हे शब्द ज्या वेळेला रुक्मिणी साहेबांच्या कानावरती पडते, त्यावेळेला रुक्मिणी साहेब बोलताय, मालक अरे संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये फक्त तुम्ही नाही, मी सुद्धा होते तुमच्या सोबत. अहो, ज्या वेळेला कैकई मातेने श्रीराम प्रभूला वनवासा करता पाठवलं, त्यावेळेला सीता माता सुद्धा रामप्रभू सोबत गेल्या. तसं मी सुद्धा तुमच्या सोबत येणार म्हणजे येणार. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. रुक्मिणी चल, मुलं उठायच्या आधी जावं लागेल. मंडळी ऐका, 2 जण बाहेर निघाले, ताटी लावले. आतापर्यंत विनोदी कीर्तन बरेच ऐकले असेल. ऐका, विनोद ऐकल्यानंतर जीवन कधी पूर्ण होत नाही मंडळी. पण ज्ञानोबारायांच्या मुक्ताबाईचे शब्द कानावरती पडल्यानंतर एखादी बाजू संत चरित्राच्या अंतकरणापर्यंत पोहोचली तर आपल्या प्रत्येकाचं अंतकरण भगवान परमात्म्याच्या चरणापर्यंत पोहोचते. लक्ष द्या, ऐका. 2 आई वडील चिमुरडे मुलं सोडून बाहेर येत आहे. एखाद्या आईचा मुलगा दारू पिणारा असला, व्यसनी असला, त्याच्या करताही जर त्याला एखाद्याने त्रास दिला तर तरी आई वडिलांचं अंतकरण दुखते. फक्त विचार करा, एखाद्या मूर्ख मुलाला मारल्यानंतर जर बापाचं अंतकरण दुखत असेल, त्या जगाच्या मालकाला विश्वमौलीत ज्ञानोबारांना लोकांनी मारल्यानंतर किती अंतकरण दुखत असेल. जाताय दोघंच्या दोघं, ज्याला बाहेर निघाले, बापाचं अंतकरण कदाचित कठोर असू शकते, पण या जगातली कोणतीच आई अशी नाही की ते मुलांच्या बाबतीत कठोर असेल. ते मालकाशी भांडेल, पण मुलांविषयी भांडताना तिचं ते अंतकरण कवळं असते. बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर मालकाला बोलते, मालक आधीच तर आळंदीकर आपला द्वेष करता हो, आपण जर न सांगता गेले
तर लोक आपल्या मुलांना सांगतील तुमचे आई वडील निघून गेले, इथं गेले, तिथं गेले, काहीतरी वेगवेगळं सांगतील आणि मुलांना भ्रमात टाकतील. मला असं वाटते मालक आपण जातोय ना तर एखाद्या मुलाला तरी सांगून जाऊ. पळत परत 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 मध्ये आली रुक्मिणी माई साहेब. कोणाला सांगावं? ऐका, सर्वात मोठे होते कोण? बोला. निवृत्तीनाथ. वय किती वर्षाचं? 13 वर्षाचं. 13 वर्षाच्या निवृत्तीनाथांना उठवलं. बा निवृत्ती, ऐक, घडलेला वृत्तांत सर्व सांगितला. निवृत्ती, आजपासून माझ्या ज्ञानाचा, माझ्या मुक्ताचा आणि माझ्या सोपानाचा आईही तू आणि बापही तू. सांभाळ यांना. माझा ज्ञाना म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचा सागर आणि हा सामान्य नाही, विष्णूचा अवतार आहे. याचा सांभाळ कर. याला विश्व त्रास देणार आहे पण जगाच्या उद्धारा करता याचा अवतार आहे. समोर सोपान काका होते, सांगितलं हा सोपान आहे. याला जर एखाद्याने कोणी मारलं तर या सांगणार नाही दादा मला कोणी मारलं. इतकंच नाही, याला जर भूक लागली निवृत्ती तर हा सांगणार नाही दादा मला भूक लागली, कारण हा सदैव ब्रह्मस्थितीमध्ये रत असलेला महात्मा आहे. ब्रह्म सोपान तो झाला, सहजासहजी नाही. आणि शेवटची लहानी चिमुकली मुक्ताबाईकडे लक्ष गेलं आणि मुक्ताबाईकडे लक्ष गेल्यानंतर रुक्मिणी साहेब बोलतायत निवृत्ती ते चिमुरडी लहानशी मुक्ताबाई आहे. ऐक, दिसायला लहान आहे पण असं म्हणतात लहानशी मुक्ताई जैसी सनकाळी. हे दिसायला लहान आहे पण बोलण्यात फारच तापट आहे. हिच्या बोलण्याने कदाचित तुलाही कधीतरी राग येईल, पण राग करून घेऊ नको. माझ्या मुलांना सांभाळ. ऐका मंडळी, एखाद्या मुलाने आईवडिलांविषयी कसं वागावं, जर एखाद्या मुलाला वाटतच असेल की आमच्या आईशी आमच्या बाबाशी आम्ही कसं वागावं, तर त्याने आपल्या डोळ्यासमोर निवृत्तीनाथांचं चरित्र ठेवावं. आई वडिलांना दिला शब्द, जा आई, अगं तुझ्या मुलांना नखाई एवढा सुद्धा त्रास होऊ देणार नाही. 13 वर्षाच्या निवृत्तीनाथांनी आपल्या आई वडिलांना दिलेलं वचन आहे. जा. निघून गेले आई वडील. पण ऐका मंडळी, आई वडील निघून गेले पण आता निवृत्तीनाथांना झोप येत नव्हती. 13 वर्षाचे निवृत्तीनाथ आई वडिलांचं देहावसान झालं. देहांत प्रायश्चित्ता करता गेले त्यावेळेला स्वतः निवृत्तीनाथ बाहेर एका तुळशी वृंदावनाजवळ पाठ लावून बसले. लक्षात घ्या, ऐका, सकाळची वेळ झाली, 4 वाजले. रोज 4 वाजता ज्ञानोबारांना आई उठवायची, पण आता 4 वाजून गेले, 4:30 झाले, 5 झाले, पण आई उठवलेला आली नाही. स्वतः ज्ञानोबारांना जाग आली, अरे आज कशी माझी आई मला उठवायला आली नाही. म्हणून ज्ञानोबाराय बाहेर आले आणि ज्ञानोबारांनी चित्र बघितलं. माझा दादा तुळशी वृंदावनाला पाठ लावून बसलाय. कडलं काहीतरी अपशगुन घडला असेल. ज्याला कळणार नाही तो ज्ञानीच कसा. कडलं काहीतरी अपशगुन घडलाय, पण दादाला विचारावं कसं, बोलले नाही. थोड्या वेळानंतर सोपान काका उठले, बाहेर आले, एका वट्यावरती बसले. आणि मंडळी, आता मात्र घरातलं सर्वात लहान सदस्य कोण उठलं? मुक्ताबाई उठले. मला सांगा, आपल्या घरातलं 7 वर्षाचं मुलगा जेव्हा उठे तेव्हा कोणाला आवाज देते? लहानशा मुक्ताबाईने आतून आवाज दिला, आई आई. पण आई होती कुठे की येईल? पण मंडळी ऐका, आई नाही गेली, स्वतः ज्ञानाई मध्ये गेल्या. ज्ञानोबाराईने आईचं रूप स्वीकारलं, आत गेल्या आणि मुक्ताबाईला कडेवरती घेतलं. आपण पाहिलेला फोटो प्रत्येकाच्या लक्षात असेल. मुक्ताबाईला ज्ञानोबारांनी पाठीवर घेतलेलं. मुक्ताबाईला बोलतायत ज्ञानोबाराय, चल मुक्ताबाई. त्यावेळेला मुक्ताबाईचे शब्द आहे, दादा मला खेळायचं नाहीये, मला माझी आई पाहिजे, मला दादा नको आहे. स्वतः मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना धक्का मारला, खाली पडले, बाहेर निघाल्या. बाहेर निघाल्या तर बाहेर निवृत्तीनाथ दिसले. निवृत्तीनाथाजवळ जातायत आणि विचारते मुक्ताबाई, दादा अरे आई कुठं आहे, अरे बाबा कुठं आहे? त्यावेळेला विठ्ठल पण ऐका, त्यावेळेला निवृत्तीनाथांनी सांगावं, मुक्ता आपली आई आपले बाबा देवाच्या दर्शनाला गेले, रोज तर लवकर येतात, आज कसे आले नाही? आता सर्व बहीण भावंड एकत्रित झाले. आतापर्यंत फक्त मुक्ताबाई विचारत होत्या, पण आता स्वतः ज्ञानोबारायने सोपान काका सुद्धा विचारताय, निवृत्ती दादा सांगा ना आमची आई कुठे आहे, सांगा ना आपले बाबा कुठे आहे? त्यावेळेला आता मात्र निवृत्तीनाथाकडून राहिलं गेलं नाही आणि स्वतः निवृत्तीनाथ सुद्धा मुक्ताबाईला बोलताय, मुक्ता आता आपल्याला बापही नाही आणि आता आपल्याला मायही नाही. आजपासून आपला बाप आणि आपली माय पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे.
बाप मेला माय गेली, बाप मेला माय गेली, बाप मेला माय गेली, बाप मेला माय गेली. आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठल, आता सांभाळी विठ्ठल, आता सांभाळी विठ्ठल, आता सांभाळी विठ्ठल. माय मेली बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, माय गेली बाप गेला, आता सांभाळी विठ्ठल, आता सांभाळी विठ्ठल, आता सांभाळी विठ्ठल. पण मुक्ता काळजी करू नको. आपल्याला आई नाही, बाप नाही, पण मुक्ता आजपासून तूच आमची आई. मंडळी ऐका, म्हणून मुक्ता म्हणणारे ज्ञानोबराय, मुक्ता म्हणणारे सोपान काका आणि मुक्ता म्हणणारे निवृत्तीनाथ. त्या दिवसपासून मुक्ता शब्द सोडून दिला आणि मुक्ता अधिक आई मुक्ताई म्हणू लागले. विठ्ठल चला विठ्ठल. अरे दादा, आई म्हणतोय खराय, पण आई कुणाला म्हणतात? जी मुलांना स्वयंपाक करून खाऊ घालते तिला आई म्हणतात. मी तुम्हाला कसं खाऊ घालू पुढे मला सांगायचं आहे का. 2 पट बनवले, एक निवृत्ती पट, एक ज्ञानेश्वर पट. दोघं भावांना खेळण्याकरता 2 झोड्या बनवल्या. एक जोडी ज्ञानोबारांच्या खांद्यावरती घेतली आणि एक जोडी स्वतः निवृत्तीनाथांनी घेतली आणि आवाज दिला ज्ञानोबारांना, ज्ञाना चला या गल्लीने तू जा, या गल्लीने मी जातो. ऐका मंडळी, ज्या गल्लीने ज्ञानोबाराय गेले त्या गल्लीनं पहिलंच घर होतं महादेव शास्त्रीचं. आणि ज्ञानोबारांनी आवाज दिला, ओम भवते भिक्षाम देई माते. हे बातमी त्या महादेव शास्त्राच्या कानावरती पडली. अरे संन्यासाचं कार्ट ज्याचं तोंड पाहू नाही तो आपल्या दारामध्ये आला आहे. पळत पळत तो वरतून खाली आला. त्याची तळपायची आग मस्तकात गेली, पण पत्नी सात्विक होती. त्या पत्नीने एक चपाती, त्याच्यावरती भात, त्यावरती थोडा भात आणला आणि विष्णुमाऊली ज्ञानोबारांच्या हातात दिला. ऐका, ज्ञानोबारांची जोडीमध्ये घालणार तेवढ्यात मात्र महादेव शास्त्री खाली आला आणि महादेव शास्त्रीने विश्वमाऊली ज्ञानोबारायांना भाकरी सहित लात मारली. ती चपाती, तो भात मोरीत जाऊन पडला आणि ज्ञानोबारांच्या श्रीमुखात 2-3 चापटा मारल्या. ऐका, महादेव शास्त्री बोलतोय, अरे निघून का जात नाही? तुझे आई वडील दोघांनी गृहस्थाश्रम प्रवेश केला संन्यासातून. संन्यासाचे कार्टे तोंड कशा करता दाखवतात. त्यावेळेला ज्ञानोबाराय बोलताय, दादा तुम्ही आम्हाला काय बोलायचंय ते बोला, आम्हाला काय मारायचं ते मारा, पण आमच्या आईवडिलांना बोलण्याचा तुमचा एक अधिकार नाही. तुम्ही दिलेला न्याय त्यांनी मान्य करून देह संपवला, तुम्हाला काही एक बोलण्याचा अधिकार नाही. ऐका मंडळी, विश्वमाऊली ज्ञानोबाराय एका भूदेवाच्या घरून अण्णा वाचून जात आहेत. आता ज्ञानोबारांनी स्वीकारला, आता राहायचं नाही मला, आता दिसू नये जना. या जगाच्या उद्धाराकरता जर माझं जीवन असेल आणि विश्व जर मला त्रास देत असेल तर मी जगत नाही, ही भावना स्वीकारली आणि पळत निघाले. ऐका, पळत निघाले. निवृत्तीनाथ भेटले, तुला कोणी मारलं का? हो दादा मारलं, मला थांबायचं नाही. पळत निघाले आणि पडता 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 असं म्हणतात सिद्ध बेटामध्ये गेले. सिद्ध बेटामध्ये जाऊन ताटी उघडली, ताटी उघडून एका ओट्यावरती बसले. आता ऐका, अभंगाचे शब्द योगी पावन मनाचा. काय योगी पावन मनाचा? लक्षात घ्या सर्वजण. ताटी लावली आणि ताटी लावून स्वतः पद्मासन मांडलं आणि आपला प्राण आपल्या शरीराच्या बाहेर काढायला सुरुवात केली. प्राणाचं उत्पन्न करायला सुरुवात केलं. ऐका, योगी कोणाला म्हणतात? जो आपल्या प्राणाचं उत्पन्न स्वतः करू शकतो त्याला योगी म्हणतात. असं म्हणतात की ब्रह्मवृंदा वाटे आपल्या प्रत्येकाचा देह जातो आणि प्रत्येकाचा येतो. आपल्याकडे असं म्हणतात ना, डोक्यावर पडला की मेला, डोक्यावर पडला का मरतो माणूस, तिथं ब्रह्मरुंद्र आहे. ऐका, ज्ञानोबारांनी आपला प्राण आपल्या शरीराच्या बाहेर काढला. 4ही दिशा सुन्न पडल्या. ढगामध्ये, आकाशामध्ये ढग नसताना सुद्धा कळकळ 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 विजा पडू लागल्या. सोसाट्याचा वारा सुटला. छाट्या लंगोट्या धुण्याकरता गेलेल्या मुक्ताबाईला कळलं कोणीतरी योगी महात्मा आपल्या प्राणाचं जबरदस्तीने उत्मलन करतोय. पण हा कोण आहे? कोण असेल हा? अंतर्धान झाल्या, डोळे मिटले तर दुसरा तिसरा कोणी नाही, माझा ज्ञानदादा आहे. हे बघण्याकरता मुक्ताबाई पुन्हा पळत आल्या. ऐका, पळत आल्या आणि मुक्ताबाईने ज्ञानोबारांना बघितलं ताटीतून तर ज्ञानोबारांचा प्राण योग वायेद्वारे
कंठापर्यंत आला होता. मुक्ताबाईने बाहेर आसन मांडलं आणि मुक्ताबाईने सुद्धा आपल्या प्राणाचं वायूच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून आपला प्राण आपल्या शरीराच्या बाहेर काढला. आपण म्हणतो ना, जास्त प्रश्न असला तसं उत्तर द्यावं लागते. ज्ञानोबा राय ज्या प्रक्रियेतून आपला देह टाकतायत ती योगाची भूमिका आहे, म्हणून उत्तर सुद्धा योगाच्या माध्यमातून द्यावं लागते. मुक्ताबाईने आपल्या शरीरातून आपला प्राण बाहेर काढला. सर्वात आधी ज्ञानोबाराय बसले, पण ज्ञानोबाराय फक्त योगी आहे, मुक्ताबाई योग माया आहे. मुक्ताबाईने वायू स्वरूपातून आपला प्राण आपल्या शरीरातून बाहेर काढला, ताटीमध्ये प्रवेश केला. फक्त ताटीत नाही प्रवेश केला, तर ज्ञानोबारांच्या नाकात प्रवेश केला. नाकात प्रवेश करून मुक्ताबाई, ज्ञानोबारांचा प्राण कंठापर्यंत आला होता. त्या कंठापर्यंत आलेल्या मुक्ताबाईच्या, ज्ञानोबारांच्या प्राणाला मुक्ताबाई तिथं आळव्या गेल्या आणि तिथं मुक्ताबाईने विश्वमौली ज्ञानोबारांना उपदेश केला. त्या उपदेशाचे शब्द म्हणजे अभंगाचं प्रथम चरण. योगी पावन मनात, योगी पावन मनात, योगी पावन मनात, योगी पावन मनात, हो योगी पावन मनात, योगी पावन योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. माऊली, तुम्ही योगी आहात. योगी फक्त योगी नाही, तुम्ही पावन मनाचे योगी आहात. ऐका, आता तुम्ही कठीण काळ काढला, तो काळ तुमचा कठीण वेळ आता गेली. आता सर्व मी सांगितलेलं कळलं ना तुम्हाला चरित्र? नाही तर मग आता तुम्ही ना सांगलाय बा ते सांगा, म्हणून मी तेच सांगलं. आता आपली काही चुकी नाही. नाही तर मग माणसानं काय आणला महाराजा, कोण आणला रेल थांबला रे. माझी भाषा कळते ना तुम्हाला? कळते ना? नाही तर मला नेहमी सांगावं लागतं. तुमच्याकडचा ना आमच्याकडचा कसं आहे, आपल्याकडे 20-20 किलोमीटरनं भाषा बदलते. मी नेहमी सांगत असतो 20-20 किलोमीटरनं आपल्याकडे काय भाषा बदलत असते. आता आमच्याकडली भाषा थोडी वेगळी, तुमच्याकडली वेगळी. आमच्याकडे कठीणच आहे, आता ते काही सांगायचं नाही. आपल्याकडे थोड्या अंतरांतर भाषा बदलत असते. मी नेहमी सांगतो, समोर जी इंग्रजी बाई चालली होती, समोर कोणती बाई होती? समोर कोणती बाई होती? तुम्हाला काही झालाय का? तुम्ही बोलले तरी चालते. आता पहा, तुमचा कठीण काळ गेला. आता मी जरी म्हटलं थांबा तरी तुम्ही थांबणार नाही, फक्त तुम्ही बोला. समोर कोणती बाई होती? समोर कोणती बाई होती? समोर अशी इंग्रजी बाई होती, पाठीमागे अरे हा चक्कर पडला. इंग्रजी नाही, अंग्रेजी. अंग्रेजी तेच तर म्हटलं, म्हणजे मक्यात डुकर का घुसताय म्हटलं. असं आहे, इंग्रजी नाही अंग्रेजी. बरं, समोर कोणती बाई होती? अंग्रेजी. समोर अंग्रेजी, पाठीमागे पाठीमागे मराठी. समोर अंग्रेजी, पाठीमागे मराठी बोलत चालला. आणि डाव्या साईडला सुंदर सूर्यफुलाचा मळा होता. कशाचा मळा होता? कशाचा मळा होता? समोर इंग्रजी, पाठीमागे मराठी, डाव्या साईडला सुंदर सूर्यफुलाचा मळा होता. त्या इंग्रजी बाईला तो सूर्यफुलाचा मळा फारच आवडला. त्या अंग्रेजी बाईनं त्या सूर्यफुलाच्या मळ्याकडे बघितलं, म्हणे वाव वंडरफुल. हे मराठी बाई म्हणे ते कोणतं फुल आहे? ते तर सूर्यफुल आहे. आणि हे बाई कोणतंच फुल म्हणते. पण त्या इंग्रजी बाईला तो मला फारच आवडला. तिनं न राहता पुन्हा आवाज दिला, वाव वंडरफुल. हे म्हणे नाही ना, कोणता आहे? सूर्यफुल आहे.
पण त्या इंग्रजी बाईला तो मला फारच आवडला न राहता त्यांनी तिसऱ्यांदा आवाज दिला म्हणे वाव वंडरफुल. हे मराठी बाई म्हणे घुबड सूर्यफुल आहे म्हणे ते. म्हणजे हिचं तिला कळत नव्हतं, तिचं माझं कळते ना तुम्हाला, सगळ्यांना कळते माझं. मग चाल देऊ का रात्रभर? रात्रभर चाल देऊ, जीव घ्यान मा चाल द्या. फक्त जेव्हा जेव्हा तुम्हाला काहीतरी विचारलं तेव्हा प्रतिसाद द्या. ऐका ज्ञानोबाराय, तुम्ही योगी योगी, फक्त योगी नाही, तुम्ही पावन मनाची योगी आहे. ऐका, तुम्ही फक्त योगीच नाही, तुम्ही योग्यांच्या सुद्धा माऊली आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. थोडा गेट टाकून म्हणती ज्ञानाबाई, आई ज्ञानोबाला तुम्ही आई आहे आणि आई असं मुलांना सोडून जाता कामा नये. ज्ञानोबाराय, तुम्ही जर या मुलांना सोडून गेले तर मुलं अनाथ बनतील. ऐका ज्ञानोबाराय, तुम्ही जर सोडून गेला तर या जगाला ज्ञानेश्वरी कोण देईल? ज्ञानोबाराय, तुम्ही जर सोडून गेला तर आम्हाला अमृताचा अनुभव कोण देईल? अहो ज्ञानोबाराय, तुम्ही जर सोडून गेला तर चांगदेव महाराजांना चांगदेव 65 कोण सांगेल? अहो ज्ञानोबाराय, तुम्ही जर आम्हाला सोडून गेले तर आमच्या घराघरामध्ये जो हरिपाठ आम्हाला आनंद देतो तो हरिपाठ आम्हाला कोण सांगेल? ज्ञानोबाराय, तुम्ही जर सोडून गेला तर हे विश्व अनाथ बनेल आणि तुम्ही अनाथाच्या माया. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. सर्वांच्या आनंदाने सर्वांच्या सहकार्याने आपण इतक्या सुंदर चाली गाऊ शकतो.
त्या भजन भीष्म गुरुवर्य बोधेबाबांची आज पुण्यतिथी आहे. आपण सर्वांनी इथूनच असा विचार करू, आपण आळंदीमध्ये आहे आणि आपल्याकडून बोधेबाबांचं 5वं पुण्य स्मरण आहे. बाबांची 5वी पुण्यतिथी आहे. आपल्याकरता श्री गुरु बोधेबाबा आणि विश्वमौली ज्ञानोबा वेगवेगळे नाही. आपण सर्वांनी निश्चितच ज्ञानोबारांचं भजन केलं की बोधेबाबापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. म्हणून सर्वांनी हात वरती करा आणि बोला, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, 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 ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दने पावले, एका जनार्दने पावले, एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाये आती कुळाचा विचार, न पाये आती कुळाचा विचार, न पाये आती कुळाचा विचार, कोण्याच कुळाचा न पाहे आती कुळाचा विचार. वारकरी संप्रदायामध्ये कुठली जात आळवी येत नाही, कुठलाही धर्म आळवा येत नाही. मुक्ताबाई ज्ञानोबापर्यंत जात असताना आपला अहंकार बाजूला सारा आणि मुक्ताबाईच्या ज्ञानोबारांच्या चरणाला लागा. न पाहे याती कुळाचा विचार, जात नाही, धर्म नाही, चोखा मेळा बंका, जातीचे महार त्याची सर्वेश्वर ऐक्य करी. इथपर्यंत थांबले नाही, पुढे जाऊन बोलताय, कबीरम कबीरम मीन लतीफ मुसलमान, कबीरम मीन लतीफ मुसलमान, कबीर कबीर लतीफ मुसलमान, कबीर लतीफ लतीफ मुसलमान, कबीर 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 मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. हे सेनाना विधान विष्णुदास, सेनाना विधान विष्णुदास, विधान विष्णुदास, हे सेनाना विधान विष्णुदास, सेनाना विधान विष्णुदास. टाळी वाजवा, टाळी. हे कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, वा वा वा, टाळ्या वाजवा एकदा यांच्याकडे. खुश झाले ना तुम्ही? नाही बरे, तुमच्याकरता नाही, तुम्ही जवाई आहे. न पाहे याती कुळाचा विचार आहे का ज्ञानोबाराय. तुम्ही सोडून जाण्याची भूमिका वापरू नका. तुम्ही सोडून गेले तर या जगाला हे दिव्य ज्ञान कोण देईल? ज्ञानोबाराय तुम्ही आई आहे, ऐका. या जगामध्ये फक्त माऊलीच असे एकमेव संत आहेत ज्ञानोबाराय की त्यांना माऊली म्हणतात. तुम्ही असं कधी ऐकलाय का तुकोबाराय तुम्ही माऊली आहात? नाथ महाराज तुम्ही माऊली आहे, सोपान काका तुम्ही माऊली आहे, निवृत्तीनाथ तुम्ही माऊली आहोत, ज्ञानोबाराय तुम्ही माऊली. असं कधी ऐकलं का? माऊली हा शब्द आपल्या कानावरती पडतो, कोणाचा चेहरा समोर येतो? ज्ञानोबारायांचाच येतो. मला प्रश्न असा पडलाय की ज्ञानोबारांना माऊली का म्हणत असतील? काहीतरी कारण असेल ना. कोणालाही सहजासहजी माऊली म्हणतील का? मला असं वाटते ज्ञानोबारांना माऊली ज्या अर्थी म्हणतायत त्या अर्थी माऊलीची गुण ज्ञानोबारांकडे असले पाहिजे, त्याच्याशिवाय कोणालाही माऊली म्हणत नाही. माऊली
माय आणि बाप दोन शब्द वेगवेगळे आहे. एक बाप आणि एक माय आहे. कशाला म्हणायचं बाप, कशाला म्हणायचं आई, लक्षात घ्या. एखादा 5 वर्षाचा, 5 नाही आपण जास्त मोठा घेतला, एखादा 2-3 वर्षाचा मुलगा खेळतोय घरामध्ये, टीव्ही पाहतोय, टीव्ही चालू आहे आणि मालकाला भूक लागली आणि मालकाने आवाज दिला का ग, असंच ना, आण बरं जरा जेवणाला. जेवणाला आवाज दिल्यानंतर पत्नीनं मस्त सुंदर आमच्याकडची बट्टी चुरलेली आहे. बट्टी माहिती आहे ना तुम्हाला? बट्टी, बट्टीच म्हणता ना इकडे, मला वाटलं पाकिस्तानात आलो का मी. अशी बट्टी चुरली, मस्त बट्टी चुरली. बाजूला कोणती भाजी घेता? गंगा फैसाली वांग्याची. बापा हो धन्य आहे, म्हणजे कीर्तनात बी अजून आपली जीभ काही थंडीगार नाही. बरं कोणती घेतली आपण? वांग. अजून काही घेणार का? कढी गिडी आताच घ्या, नंतर भेटणार नाही. काय ठरवा लवकर. कढी, गोड कढी, नाही तर मग खिचडीमध्ये भाजी घालता का? ऐका, जे घेत नाही ते घ्या. मस्त बट्टी चुरली. आता त्याच्या मनात, त्याच्या मनात अजून काय घेणार ते पाहावा. ते मुडलं, चुरलं आणि वरण टाकलं. वरण टाकलं आणि ते ताट मालकाच्या समोर आणलं आणि त्या मालकाने म्हणे का ग तूप नाही आणलं. आताच आवाज दिलाय मुलाला, तो टपरीहून आणतोय, आता गॅसवरती ठेवलं, आता त्याला गरम व्हायला टाइम लागेल की नाही, थोडं दम काढा. काय काढा? दम काढा. 2 मिनिटं ते गॅसवरती राहील, तोपर्यंत तुम्ही काय करा, थांबा. आता सुंदर सजवलेलं ताट आहे, बट्टीचं चुरलेलं वरण टाकलेलं आहे, भाजी समोर आहे आणि 2 वर्षाचा मुलगा समोर टीव्ही समोर खेळतोय. बाप जेवणाला बसलाय. दिवस हेच आहे आपले, थोडा थंडीचे, पावसाळ्याचे, हिवसाळ्याचे. हिवसाळा, पावसाळा, मिक्सचर, हिवसाळा, हा हेच दिवस आहे ना. मग त्याला मस्त गार सर्दी झाली. कोण आले? त्या पुऱ्याने. आता खरंच सांगा इमानदारीने, आणि त्या पुऱ्यानं कुकडे पाहिलं? ताटाकडे. 2 वर्षाच्या लहान्या मुलाने ताटाकडे पाहिलं. शुभन महाराज कशाकडे पाहिलं? ताटाकडे. तो 2 वर्षाचा मुलगा त्या ताटाकडे जाईल की नाही? बसून सांगू का? मग बोला ना. जाईल. नाही मग काम जरा कान कमजोर आहे, ते मायनं तेल कमी टाकलं. त्या मुलाने तिकडे वाटचाल केली. बरं फक्त तो पोरगा जाईल की ताटात घात घालीन? ताटात हात घालीन. आणि ऐका बा, त्या पोऱ्याने त्या ताटामध्ये हात घातला, ताटात हात घातला की तो तोंडात. फक्त आता आपले दिवस आठवा सर्दीतले, आपल्याला सर्दी झालेली आहे, आपण जेवणाला बसले आणि आपण पहिला घास घेतला. प्रत्येकानं लहानपणीचे दिवस आठवा. लहानपणी कशाला, शहाणे आठवा. आपण थंडी सर्दीच्या दिवसात एक घास खातला ना, सर्दी गार झालेली, आपण काय करतो? करतोच. कोणी किती सज्जन असो ना, किती शिकेल असो, पहिला घास घेतला की ते सर्दी म्हणते मी बाहेर येते रे, तो काय करतो? तो मधी ओढतो. तसा या पोऱ्याने बट्टीचं खाण घेतलं, तोंडात टाकलं, पण येणेही प्रयत्न केले. खिल्लार बैलजोडी मागे ओढण्याचे प्रयत्न झाले, पण त्याची बैलजोडी त्याला जेवढी ताणणी होती तेवढी काही ताण आली नाही. करते ना तुम्हाला? फुल प्रयत्न केले, पण ज्याची तेवढी अपेक्षा होती तेवढी ताकद काही पुरली नाही. मग त्याला वाटलं आता ही बैलजोडी जर मागे ताणातच नाहीये तर यांना सोडलेलं बरं. त्यानं त्या हाताने ते बट्टी, ते बैलजोडी सरली. आता बैलजोडी त्याने सोडली. आता मला सांगा, त्या पुऱ्याची पुन्हा बट्टी खाण्याची इच्छा आहे. तो त्या ताटामध्ये कोणता आट टाकील? कोणता? तुम्ही तोच टाकत का? तो काय करेल? तोच हात टाकेल. आता त्याने तो हात टाकल्यावर त्याच्या बापानं म्हणावं वा जमलं गड्या, सगळं होतं, बट्टी होती, वरण होतं, वांग्याची भाजी होती, फक्त एका गोष्टीची कमी होती गड्या. कशाची? तून कमतरताच घालवली गड्या. बरं गॅसवर जे तूप आहे ते किशोरदादाच्या दुकानात, हे कुठलं होतं? घरचं. बरं ते गॅसवर आहे ते डालडा आहे, हे असंच म्हटलं असेल ना. किती आनंद झाला असेल त्याच्या बापाला.
असं केल्या केला बाप आवाज देतो मूर्खावट नालायका. 2 वर्षाचा मुलगा, त्याला काही समजत नाही तरी बाप त्याला उठवतं, ते मुलगा रडते. मला सांगायचं काय का, ही झाली बापाची भूमिका. पण आई काय करते, तो मुलगा रडत असला की त्या मुलाला घेते, आतल्या खोलीत जाते, एका वाटीमध्ये दही घेते, तूप घेते, सुंदर कालवण तयार करते. ते मुलगा रडतो, त्या मुलाला आई बोलते, बाळा अरे रडू नको, आपण आईच्या गावाला पिप मध्ये जाऊ, त्याला खास गाव घाल. खात नाही ते मुलगा, नाही खात नाही. मग आई म्हणते हे घास का दुसरा, आता आपण आत्याच्या गावाला टमटम मध्ये जाऊ. ते पिप्पी पॉप पॉप टमटम करून त्या आई त्या मुलाला एक एक घास भरवते. मला असं वाटते आई तिलाच म्हणता की त्या आपल्या बाळाला एक एक घास खाऊ घालते. ज्ञानोबाऱ्यांना माऊली का म्हणायचं आहे का, ज्ञानोबाऱ्यांना माऊली म्हणण्याचं कारणच काय, माऊली आपल्याला एक एक घासच खाऊ घालतात. जे विश्वमौली ज्ञानोबाराय साधा हरिपाठाचं गणित पहा. ज्ञानोबाराय बोलतात, तुम्ही सुरुवात आहे का परमार्थामध्ये तुमची, या देवाची दरी उभा क्षणभरी, फक्त क्षणभर उभे राहा, तेने मुक्तिचारी साधी याला क्षणभर उभे राहा. पण तुम्ही परिपक्व झाले का, तुम्ही माळ घातली का, पंढरीची वारी केली का, मायका देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधी याला नाही. तुम्हाला जर सर्व सुखच पाहिजे असेल तर सर्व सुख गोडी शाही शास्त्र रिकामार दगडी राहू नको. जे माऊली ज्ञानोबा आधी सांगतात की क्षणभर उभा राहा, तेच काय म्हणता, रिकामा राहू नको. ह्या एक एक घासच खाऊ घाल नाही ना. आई कशाला म्हणतात, माऊली कशाला म्हणतात, ऐका. एक सामान्य एका मिनिटामध्ये सांगतो. एखाद्या घरामध्ये 10-12 मुलग बाहेर खेळतायत आणि 10-12 मुलं बाहेर खेळतायत, त्यामध्ये आईनं आपल्या मुलाला, स्वतःच्या मुलाला आवाज द्यावा, बंटी इकडे, तो मुलगा यावा. आणि मुलगा आल्यानंतर आईने एक टेबल घ्यावा, टेबल घेऊन वरती चढावं आणि एक लाडूचा डब्बा खाली काढावा, त्याच्यातून काजू बदामचा लाडू काढावा. कशाचा, काजू बदामचा. आणि त्या बाळाला म्हणावा, बाळा हा घे, तू दुपारचा खेळतोय, हा लाडू खा. त्या मुलांना लाडू खावा, इथंच खा. त्या मुलांना तिथंच लाडू खावा. झाला का खाऊन, तोंड पुस, हात झटक, बरं जा खेळण्याकरता. मित्रांना सांगू नको लाडू खाल्ला. हिला म्हणावा, आई ऐका. आणि माऊली कशाला म्हणतात, ऐका. आपल्या मुलाला आवाज देवा, बंटी इकडे. पण येताना तुझ्या मित्रांना सुद्धा, सर्व मित्रांना जावं, वरती चढावं, काजू बदामचा नाही, बेसनाचे लाडू काढावे खाली. लाडू कमी आहे म्हणून एका लाडू मध्ये 4 घास करावे आणि 4 घास करून प्रत्येकाच्या मुलाला एक एक घास द्यावा. तिला म्हणा माऊली. सोपं सांगतो, जे फक्त आपल्या स्वतःच्या मुलाची काळजी करते ती आई आहे, आणि जे जगाच्या प्रत्येक मुलाची काळजी करते ते माऊली आहे. मला असं वाटते विश्वमौली ज्ञानोबाऱ्यांना माऊली याच्याच करता म्हणतात, कारण माऊली विश्व माऊली. माऊली तुम्ही या जगाकरता तुमचा अवतार आहे. आपण योगी पावन मनाचे आहात आणि संतांचं कार्यच आहे. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. संत कोणालाही म्हणत नाही. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणून ये साधू, जगी विटंबना बांध. मग साधू म्हणावं कोणाला, जे का रंजले गांजले, त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणा. माऊली तुम्ही योगी आहात, तुम्ही संत आहेत. हे विश्व तुमच्यावरती धावून आलं, बोलले असतील लोक तुम्हाला, ऐका. हे विश्व तुमच्यावरती धावून आलं तरी तुम्ही, हे विश्व अग्नी होऊन आलं, ऐका शब्दाकडे लक्ष द्या. हे विश्व अग्नी होऊन आलं माऊली, तरी तुम्ही त्याच्यामध्ये पेट्रोल नका टाकू, तुम्ही त्याच्यामध्ये काय टाका, अभंगाचं दुसरं चरण. विश्वरागे झाले बंदी, विश्वरागे विश्वराग
संप्रदायामध्ये एखादा अभंग असतो, त्या अभंगाचा भाव त्या चालीतून निघत असतो. नाहीतर काही काही असे भेटता बा दररोज, म्हणजे आता म्हणजे वस्तुस्थिती म्हणून सांगतो बरं, तुम्ही निवड केलेली आहे, खरंच तुम्हाला द्यावं तेवढं धन्यवाद आहे. आता आम्ही रोज फिरतो, अशी 7 राहते रोज कीर्तन आले की असं वाटतं याच्यापेक्षा कोरोना पुरला, ह्या 7पेक्षा कोरोनाची 7 पुरली. पण तुमच्या गावामध्ये खरंच असे निवडून खडे आणले बा तुम्ही. यांच्याकरता एकदा गोड टाळ्या वाजवा. अभंगातून भाव व्यक्त झाला पाहिजे. माऊली विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. आता मला फक्त तुमच्याकडून 2 मिनिटं उत्तराची अपेक्षा आहे. ऐका. विश्व रागे झाले वन्नी. मुक्ताबाई बोलतायत ज्ञानोबाऱ्यांना, दादा विश्व रागे झाले वन्नी. वन्नी म्हणजे अग्नी. वा वा वा. विश्व म्हणजे अग्नी, म्हणजे वन्नी म्हणजे अग्नी. विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी म्हणजे पाणी. ऐका. माऊली बोलतायत की हे जग जरी वन्नी म्हणजे हे जग जरी अग्नी होऊन आलं दादा, तर तुम्ही त्याच्यामध्ये पेट्रोल टाकू नका, तुम्ही त्याच्यात काय टाका, पाणी टाका. पाणी काय करते, आग विझवण्याचं काम करते. आता माझा प्रश्न असा आहे, पाणी जर आग विझवण्याचं काम करते तर पाण्यामध्ये असं काहीतरी आहे की त्याच्याने आग विझते. सोपं आहे, बरोबर आहे ना? पाण्याने आग विझते, मग असं काहीतरी ते पाण्यामध्ये असलं पाहिजे. असं पाण्यामध्ये आहे तरी काय, पाण्याचं काय गुणसूत्र आहे? बोला बोला. तरुण मुली बसलेले सांगा, बोला. तरुण मुलं ये पाठीमागे. पाण्याचं गुणसूत्र, पाण्याचा फॉर्म्युला बापा H2O. ऐका. म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा अणूच म्हणता ना इकडे. हा बरं, म्हणजे ते जुळलं पाहिजे, अंग्रेजी इंग्रजी. हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू, दोघी म्हणून काय झाला, H2O तयार झाला, म्हणजे पाणी तयार झालं. आता मला सांगा फक्त, आपण जरा यांना वेगवेगळं करू. हायड्रोजन किती आहे, 2. आता तुम्ही मनसानीला का मास्तर बनवला का, पण ऐका 2 मिनिटा करता. हायड्रोजन किती आहे, 2. ऑक्सिजन किती आहे, 1. आता मला फक्त सांगा, हायड्रोजन जर आपण अग्नीच्या संपर्कात आणला काय होते? हायड्रोजनचे किती अणू आहे, 2 आहे. तो हायड्रोजन जर आपण अग्नीच्या संपर्कात आणला काय होते? स्फोट होतो. बरोबर आहे, मान्य ना? स्फोट होतो. आता काय राहिलं, ऑक्सिजन. हायड्रोजन जर आपण अग्नीच्या संपर्कात आणला तर तो स्फोट घडवतो. आता राहिला ऑक्सिजन. ऑक्सिजन जर आपण अग्नीच्या संपर्कात आणला काय होते? बोला बोला, काय होते? ज्वलनास मदत होते. लाकडामध्ये ऑक्सिजन आहे म्हणूनच पेटतो ना. म्हणजे एक पदार्थ असा आहे की तो जर अग्नीच्या संपर्कात आणला तर स्फोट घडवतो. एक पदार्थ असा आहे की तो जर अग्नीच्या संपर्कात आणला तर ज्वलनास मदत करतो. हायड्रोजन स्फोट घडवतो, ऑक्सिजन जलण्याकरता मदत करतो. दोघी पदार्थ असे आहे की स्फोटक आहे आणि एक ज्वलनास मदत करणार आहे. पण ते दोघी जर एकत्रित झाले तर त्याचं पाणी होते आणि ते पाणी अग्नी विझवण्याचं काम करते. ज्ञानोबाराया, तुमच्यात एवढी ताकद आहे की तुम्ही वाटेल त्यावेळेला जगाचा स्फोट घडवू शकतात. पण तेवढी ताकद तुमच्या अंतःकरणात साठवा आणि सुखाने पाणी व्हा. विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. ऐका, पुढला हे शब्द शस्त्रे झाली क्लेची. ऐका ज्ञानोबाराय, लोक तुम्हाला बोलले असतील पण तुम्ही राग मानू नका. बोलता लोक, काही लोक फारच बोलता. मी नेहमी सांगतो, काही लोक इतके बोलता की त्याला असं वाटतं तुम्ही पैसे घ्या आमच्यातून, पण तुमचं बोलणं बंद करा. हा, काही लोक कमी बोलतात पण गोड बोलतात. विश्वमोली ज्ञानोबाराचं बोलतात, तैसे साच आणि मवाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काही लोक गोड बोलतात आणि काही असं बोलते की गड्यात या बोल्यानं काही चांगलं होत नाही गावाचं, तू गाव सोड नाही तर बोलणं तरी बंद. काही लोक फारच बोलतात. मनुष्याने कमी बोलावं, गोड बोलावं. शास्त्र असं म्हणते, 2 माणसं बोलत असले तिसऱ्यानं बोलू नये. 2 माणसं बोलताय की नाही, तिसऱ्याचं काम आहे का? एका ठिकाणी भांडण सुटू होतं. एक म्हणे मी ते 32 दात पण टाकीन, दुसरा आला म्हणे मी ते 64 दात पण टाकीन. आता तिसऱ्याचं काही काम होतं का? त्याच्यात तिसरा आला का, हे म्हणता 32 दात पण टाकीन, मान्य. पण तुम्ही म्हणता 64 दात पण टाकीन, दात 32. हा म्हणे तू हे धरले तिच्यात. किती बोलावं माणसानं, कमी बोलावं. ऐसी वाणी बोली मन का पान खो, ऐसी वाणी बोली मन का पान खो, ओरन को शीतल
आप शीतल हो कबीरा, आप शीतल हो. मनुष्याने गोड बोलावं, थोडं बोलावं. थोडं बोलणं आणि गोड बोलणारे देवालाही आवडतात. ऐका, जे मनुष्य जास्त बोलतात त्याचे जास्त शत्रू असतात, आणि जे मनुष्य कमी बोलतात त्याचे शत्रूही कमी बोलतात, कमी असतात. ऐका, इतकं गोड बोलावं, इतकं गोड बोलावं की आपल्या बोलण्याने माणूस नसावा याच्यात नवल नाही. बोल ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. आपल्या बोलण्याने भगवान परमात्मा नसला पाहिजे, शेजारचा हलत नाही. कावळाही बोलतो, कोकिळाही बोलते. बोलताना दोघी जण. खरंच इमानदारीने सांगा, तुम्हाला कावळ्याचं बोलणं आवडते की कोकिळेचं बोलणं आवडते? कोणाचं आवडते? तिनं पैसे दिले का तुम्हाला? पण तिचं बोलणं तुम्हाला आवडतेच कारण आहे ती गोड बोलते. मी नाही बोलत, कबीरजी महाराज असं बोलतायत, कागा किसका धन रे, कोयल किसको दे, कागा किसका धन रे, कोयल किसको दे, मीठी बोली बोल के जग अपना कर ले कबीरा, जग अपना कर ले. म्हणून मनुष्याने थोडं बोलावं आणि गोड बोलावं. काही काही लोकांना बोलण्याची फारच सवय असते. इतकं बोलता. आम्ही आळंदीला होतो, आमच्या पाठीमागे एक वाणीबाई होती, लक्ष द्या. ती बाई खूपच बोलायची. सकाळी भांडण, दुपारी भांडण, संध्याकाळी भांडण, 3 टाइम भांडण. फुरसत नाही, रिकाम पण नाही. भांडण, सकाळी भांडण, दुपारी भांडण, संध्याकाळी भांडण. तिचा मालक आमच्या जो गेला म्हणे, गळ मा मालक म्हणे काय, हे म्हणे शांतच राहत नाही, फक्त दिवसभर 3 टाइम बोलतो. तो म्हणे काहीतरी निर्णय घ्या. तो संध्याकाळी घरी गेला आणि त्याने निर्णय घेतला. त्या बाईची फारकत दिली संध्याकाळी, फारकत. पण ते बाई एवढी हुशार, त्या बाईनं 15 दिवसांच्या शेजारच्याशी लग्न केलं. पण भांडायला याच्याशी झाली. म्हणे तू नाही तर तुझ्या शेजारी, पण भांडीन तर मी तुझ्याशीच म्हणे. मग पुतळा बांधता तिचा. काही काही लोक फारच भांडता. एकदा ते का, आता तुमच्या फक्त गावाचा आणि तुमच्या विनोदाचा दर्जा एका मिनिटामध्ये कळेल. काही लोक कीर्तनात हसत नाही, सिरियस बसतात. हसत नाही कीर्तनात, बरं ते असे मोकळे. माय म्हणणार मोकळा हसणार मरशील आहे की नाही. आता आपला परमार्थाचं स्वरूपच आहे, आनंदाद्वय नित्य निरामय. आपला देव कसा आहे, हसणार आणि हसवणार. पण लोक हसत नाही कीर्तनात. याचा अर्थ समजत, त्याला विनोद समजत नाही. बरं त्याला कीर्तनात नाही हसत, मग ते रस्त्यानं घरी जाता असता अर्थ विनोद सांगालता महाराज. काय काय तर रोज खाटवर झोपल्यावर झोपल्या असता तो विनोद. आता काय तुला मेल्यावर समजील की तो विनोदचा बाप काशीनाथ होता. तो विनोदच होता ना, कुठे समजला पाहिजे तो. अजून बी असता नाही बरे, म्हणजे आता काय, आता मोकळा असला पाहिजे. आता तुम्हाला विनोद करतो की नाही एका मिनिटामध्ये समजेल मला. आहे का, एका जवयानं सासऱ्याला फोन केला, लक्ष द्या सर्वजण. एका जवयानं सासऱ्याला फोन केला, म्हणजे सासरे बा हे काय आमच्या फळपत्रात घातलं म्हणजे तुम्ही ना. हे सकाळी मारते, दुपारी मारते, संध्याकाळी मारते, रात्री मारते, 4 टाइम मारते मला. म्हणजे मले म्हणजे तेले. तुम्ही लावसान बाप्पा नाही तर कुकडलो कुकडे. ते म्हणे सकाळी मारते, दुपारी मारते, संध्याकाळी मारते, 4 टाइम. बरोबर आहे ना, बरोबर आहे की नाही. 4 टाइम मारते. हे काय फळ आमच्या पत्रात घातलं सासरे बा, हे किती दिवस वागू. तो सासरा म्हणे जवायला, म्हणे जवाई बापू मरसांचा लोक वागवा म्हणे, तुम्ही फक्त फळच वागून राहिले म्हणे, ह्या फळाचा अख्खा झाड वागवतोय म्हणे मी. नाही तिची माय. आणि अजून बी कळलं नसेल तर आता मी मावर चालला, तुम्ही माझ्या गाडीमध्ये बसा. कमी जागा आहे पण मागच्या टाकीत बसा. एक तर मी पुलावून कुदतो ना, तुम्हाला तर लुटतो आता. याच्या काही सोपं नाही आपल्याला आता, हे सर्वात सोपं होतं. कळत नाही. पण काही काही लोक फारच बोलतात. आणि मी तर म्हणतो माता माऊल्यांना, माया तुमच्या पाया पडतो. तुम्ही येले दिवसा बोलू देत जा बरं. तुम्ही येले दिवसा बोलू देता आणि मग रात्री जपमध्ये बोलता बुवा. तुम्ही म्हणता आता आमच्यावर प्रसंग तोच येतो ना बाहेर जप्याचा. आणि तेच पाहता आम्ही काही ज्या घरात जातो असा घोरतो बापा येड्यासारखा. कठीण बरं झोप मध्ये खूप बोलणार आहे. तुम्ही पाया पडून सांगतो तुम्हाला जर असं वाटत असेल की हा भारत देश तंटामुक्त झाला पाहिजे, तर फक्त एक करा. तुम्ही देवाला एकच मागा की आमच्याकडून काही जास्त बोललंच गेलं ना पाहिजे. तुम्ही बोलू देत नाही, मग रात्री बोलता. मी एका घरामध्ये गेलो आणि म्हटलं मावशी आता कीर्तन झालं, कुठे झोपायचं. झालं माझं पण एवढं झालं की संपलं.
तुम्ही केव्हाचे हात दाखवला असता तरी थांबले असते. आपलं कसं हात दिखाव गाडी थांबा. ते बॅग पाण्याची दिली माझ्याकडे, म्हणे महाराज तुम्ही डाव्या साईडला जिना आहे तो चढा आणि वरती झोपा. जिना डाव्या साईडला तो चढा म्हणे वरती झोपा. मी ते पाण्याची बॉटलनं बॅग घेतली, डाव्या साईडला चढलो आणि चढता 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 फक्त आता 3-4 पायऱ्या राहिल्या. मतलब 3-4 पायऱ्या चढलो की आता आपण वर झोपण्याकरता मोकळे. 3च पायऱ्या राहिल्या. मी दुसऱ्या पायरीवर पाय टाकीन तर लोक आतून आवाज आला, उतार उतार खाली. मी 2-3 पाऊल खाली उतरला. 2-3 पाऊल खाली टाकीन तर लोक वरतून आवाज आला, वरती जळ वरती जळ वरती जळ. मी परत वरती चढला. फक्त एकच पायरी राहिली त्याला. म्हटलं एक पायरी चढली की आपण मुक्कामापर्यंत पोहोचलो. शेवटच्या पायरीवर पाय ठेवीन तर लोक आतून उतार खाली. मी खाली नाही, मी डाक्षिदा खाली आला. खाली आला आणि त्या मावशीला भेटला. म्हटलं का हो मावशी बापा, ते वरती काय झोपलाय? म्हटलं तिचं उतर चढ लावलाय म्हणे. म्हणे महाराज तुम्ही निवांत झोपा म्हणे, ते माझे मालक आहे ते झोपले म्हणे, ते कंडक्टर आहे. ते दिवसभर उतर चढ त्यांनी ते रात्री झोप मध्ये आणलं. उतर चढ. एका बहादरानं तर रात्री झोप मध्ये धोतर फाडलं. मी त्याला म्हटलं का हो धोतर? तो म्हणे आपलं ठरलं 220 रुपये मीटर. तो टेलर होता. म्हणून मनुष्याने कमी बोलावं, मोकळं बोलावं. कमी बोलणारा देवालाही आवडतो आणि कमी बोलणारा विश्वमौली ज्ञानोबरायांना सुद्धा आवडतो. म्हणून माणसाने कमी आणि मोजकं. मिठू मिठू बोलतारो काय बिगडे, काय बिगडे रतारो काय बिगडे. मिठू बोलतारो काय बिगडे, काय बिगडे काय बिगडे. मिठू मिठू बोलतारो काय बिगडे, काय बिगडे रतारो काय बिगडे. मिठू मिठू बोलतारो काय बिगडे, काय बिगडे काय बिगडे. संसार में दम नहीं, ये संसार में दम नहीं, कब निकले जा मालूम नहीं. मिठू 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 बोलतारो काय बिगडे, काय बिगडे काय बिगडे. मिठू मिठू बोलतारो काय बिगडे, काय बिगडे काय बिगडे. बोलले असतील माऊली तुम्हाला लोक, पण तुम्ही ते शब्द शस्त्र म्हणून स्वीकारू नका. शब्द शस्त्री झाली क्लेश, संती मानावा उपदेश. तुम्ही तो उपदेश म्हणून स्वीकारा. दादा हे विश्व जे आहे ना, एका ब्रह्म एका पटाप्रमाणे आहे. पट 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 म्हणजे कपड्याप्रमाणे आहे. या कपड्यामध्ये काही आळवे धागे आहे, काही उभे धागे आहे. आळव्या उभ्या दोऱ्यांची गुंफण बनवून दोरा पट तयार होतो, कपडा तयार होतो. तसं विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विठोबा टाळी 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 सर्व. विठोबा